संसदीय अधिवेशनाचा तिसरा आठवडाही गोंधळाचाच। लोकसभा 12 वाजेपर्यंत आणि राज्यसभा 2 वाजेपर्यंत स्थगित। संसद भवन परिसरामध्ये विरोधकांचं शहांविरोधात आंदोलन, शहा गायब झाल्याची टीका। मल्लिकार्जुन खरगेंच्या दालनामध्ये विरोधकांची बैठक। अधिवेशन सुरू होण्याआधी झालेल्या बैठकीचा फोटो समोर। सरकारला घेरण्यासाठी विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची खलबत। पंतप्रधान आणि गृहमंत्री हरवले। मोदी शहांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, तर ते संसदेत यायला का घाबरतात? संजय राऊतांचा खोचक सवाल। राम मंदिर दानचोरी विरोधामध्ये बोलणं असंवैधानिक आहे का? संजय राऊतांचा सवाल। तर पप्पू यादवांवरील चाकू हल्ल्यावरून संघाला भूमिका स्पष्ट करण्याचं आवाहन। महिला कुस्तीपटू लैंगिक शोषण प्रकरणामध्ये बृजभूषण सिंग निर्दोष। दिल्ली न्यायालयाचा हा निकाल। तर माझ्या विरुद्ध कट रचला होता, कोर्टातनं बाहेर आल्यानंतर बृजभूषण सिंग यांची प्रतिक्रिया। भाजपच्या चंपत राय यांचं लक्ष कमिशनबाजीकडे। पालकमंत्रीमुळेच खड्डे दूर होत असतील तर फडणवीसांनी विचार करावा, संजय राऊतांचा निशाणा। तर एकाची नाही, सरकारची सामूहिक जबाबदारी। खड्ड्यांच्या वादावरून चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण। 2029च्या निवडणुकीसाठी शिवसेनेचा मास्टर प्लॅन। जेनझी मतदारांचं नेतृत्व करण्यासाठी योग्य चेहऱ्याची निवड करणार। नव्या तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिंदेंची रणनीती। 65 वर्षात जे काँग्रेसला जमलं नाही ते मोदी फडणवीसांनी करून दाखवलं। उर्वरित मागण्याही पूर्ण करू। ओबीसी आरक्षणावरून चंद्रशेखर बावनकुळेंचा काँग्रेसवर घणाघात। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहन चालकांची हुल्लडबाजी। तर मध्यधुंद बेशिस्त चालकाचा कारनामा मोबाईल कॅमेऱ्यात कैद। मुजोर चालकावर कठोर कारवाईचीही मागणी। बीडच्या सफेपूरमध्ये वृद्धाला चहातनं विष देण्याचा प्रयत्न। मृत मुलाच्या जागेत छेड बांधून दिल्याच्या रागातनं हा प्रकार। पत्नी, मुलगा आणि सुनेविरोधात गुन्हा दाखल।